वेलकम टू अपस्किल अकॅडमी. या लेक्चरमध्ये आपण IBPS क्लर्कला विचारलेली नंबर सिरीज बघणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन आहे 36, 72, 47, 63 क्वेश्चन मार्क 58. बघा, आपण काय करू, डिफरन्स घेऊ. 36 पासून 72 झालेत, कसे झालेत, प्लस 36 झालेत. पुन्हा 72 पासून 47 झाले, नंबर मायनस झाला, कमी झाला. किती झाला बघा, 12तून 7 गेले 5 उरले, 6तून 4 गेले 2 उरले, मायनस 25. पुढे प्लस झाला बघा, 13तून 7 गेले 6 उरले, 5तून 4 गेला 1 झाला. एकदा प्लस व्हायला एकदा मायनस व्हायला. मग पुढे काय असेल बघा, हे 6चा वर्ग आहे, 5चा वर्ग आहे, 4चा वर्ग आहे, स्क्वेअर आहे, 6चा 5चा 4चा म्हणजे पुढे काय असेल 3चा वर्ग. काय असेल मायनस 3चा वर्ग किती 9. 63 मधून 9 मायनस करा, पुढला नंबर भेटून जाईल आपल्याला. 13तून 9 घातले 4 उरले, इतर राहिले 5 म्हणजे 54. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 54, ऑप्शन नंबर सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन आहे 8 क्वेश्चन मार्क 29 क्वेश्चन हे 57, 113 आणि 225. तर बघा आपल्याला दिसतं इथं 29 दुनी 58 मायनस 1, 57 दुनी 114 होते, 2 14, 2 5 10 1 11, 114 मायनस 1, 113 इंटू 2 काय होते 226 मायनस 1 म्हणजे इथं काय असेल इंटू 2 मायनस 1 म्हणजेच 8 2 16 मायनस 1 म्हणजे इथला नंबर किती असेल 15. या क्वेश्चनचा आन्सर असेल ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन आहे 28 39 52. आपण डिफरन्स घेऊ बघा, 28 39 52 क्वेश्चन मार्क 88 111. डिफरन्स घ्या, 9तून 8 घातला 1 उरला, 3तून 2 गेले 1 प्लस 11. पुढे बघा 12तून 9 गेले 3 उरले, 4तून 3 घातला 1 प्लस 13, 11 13 हे एकतर मूळ संख्या आहेत. 13 नंतरची मूळ संख्या किती आहे 17. बघा 7 आणि 2 9, 5 आणि 1 6 69. मग म्हणे बघा 11 13 17 म्हणजे पुढे 19 ॲड केल्यानंतर 88 यायला पाहिजे. येते का बघा, 69 प्लस 19 9 9 18 हातचाला 1 7 आणि 1 8, पुढला नंबर 88 भेटला म्हणजे आपलं लॉजिक बरोबर आहे. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर असेल 69. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा 13 25 13 25 49 क्वेश्चन मार्क 133 193. काय होईल 13 गुणिले 2 26 मायनस 1, 25 दोन्ही 50 मायनस 1 49. पुढे 49 गुणिले 2 किती 92 18, 2 8 आणि 1 9, 98 मायनस 1 बरोबर आहे 97 आहे ऑप्शनमध्ये. पुढे 97 गुणिले 2 बेसती 14, 92 18 आणि 19, 194 मायनस 1 पाहिजे आहे का ऑप्शनमध्ये, नाही म्हणजे हे लॉजिक नाही. मग दुसरं लॉजिक लावावं लागेल आपल्याला. दुसरं लॉजिक काय बघा, डिफरन्सचं लॉजिक आहे. कसं बघा, 13 25 49 क्वेश्चन मार्क 133 193. डिफरन्स घेऊ, 13 पासून 25 झाले, 5तून 3 गेले 2 उरले, 2तून 1 गेला 1 12. पुढे बघा 9तून 5 गेले 4 उरले, 4तून 2 गेले 2 12 24. पुढे काय असेल 36 किंवा 48. बघू 12चा जर पाठ असला तर 9 6 15 हातचाला 1 5 आणि 3 8 85. मग पुढला नंबर यायला पाहिजे 85 ऑप्शनमध्ये दिसते. 12 24 36 म्हणजे पुढे काय पाहिजे 48 पाहिजे. मला सांगा 85 मध्ये 48 ॲड केल्यावर 133 यायला पाहिजे. 8 आणि 5 13 हातचाला 1 9 4 13 येतंय म्हणजे आपलं लॉजिक बरोबर आहे. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा 60 100 60 100 160 240 क्वेश्चन मार्क 460. डिफरन्स घेऊ आपण, 60 पासून 100 झालेत प्लस 40, पुढे प्लस 60. पुढे बघा 0तून 0 गेला 0, 14तून 6 गेले 8, 80चा पुढे काय असेल बघा, खाली 20 20चा डिफरन्स आहे 40 60 80 म्हणजे पुढे काय असेल 100. 240 मध्ये जर 100 ॲड केले तर नेक्स्ट नंबर भेटेल 340. आपल्याला 340 आहे का ऑप्शनमध्ये आहे. मग पुढे बघा 120 ॲड करावं लागेल. 340 मध्ये जर 120 ॲड केलं तर 460 भेटायला पाहिजे. भेटते का, भेटते म्हणजे लॉजिक बरोबर आहे. म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर असेल 340, ऑप्शन नंबर ए. धन्यवाद.